कंठात उमलते प्रगतीची भाषा. सल्ला मसलत शंका निरसन यात पुरे आशा. अभिमानाने घराघरातून, अभिमानाने घराघरातून नाद गरजुने आता. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. मंडळी नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आपला भारत देश खरं म्हणजे कृषीप्रधान देश आहे, पण मध्ये सापडलेली असते. पण खरं म्हणजे कल्पकतेनं शेती केली तर ती शेती फायद्याची ठरू शकते. बारामतीचे एक प्रगतिशील शेतकरी पांडुरंग तावरे यांनी असेच वेगळे प्रयोग त्यांच्या शेतीमध्ये राबवले. पांडुरंग तावरे आज या ठिकाणी इथं आलेले आहेत. नुकताच त्यांना राष्ट्रीय उत्तरदायी पर्यटन पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला आहे. त्यांच्या नव्या प्रयोगाबाबत आपण तावरे यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत. त्यांच्या या प्रयोगाची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ. तावरे साहेब नमस्कार. नमस्कार. तावरेंकडनं कृषी पर्यटन या संदर्भात माहिती जाणून घेण्याच्या आधी आपण या संदर्भातली एक छोटीशी फिल्म पाहूया. कृषी पर्यटन शहरातल्या माणसांना आनंद आणि शेतकऱ्यांना रोजगार मिळवून देणारा एक व्यवसाय. रोजच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही 2 क्षण विश्रांतीची गरज असते. निसर्गरम्य शेतात राहावं, बैलगाडीतून सैर करावी, गावरान चवीचं अन्न खावं, तसंच थेट शेतीशी संबंधित गोष्टींची ओळख करून घ्यावी असं साऱ्यांना वाटणं साहजिक आहे. यासाठीच तर आहे कृषी पर्यटन. कृषी पर्यटन ही संकल्पना आता महाराष्ट्रात चांगलीच रुजली आहे. शेतकरी आणि शहरी माणसांची गरज लक्षात घेऊनच बारामती तालुक्यातल्या पांडुरंग तावरे यांनी आपल्या शेतात कृषी पर्यटनाचा प्रयोग यशस्वी केलाय. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार, कारागीर तसंच महिलांना रोजगार मिळवून दिलाय. आलेल्या पर्यटकांचं योग्य आदरातिथ्य करणं, त्यांना वेळेवर जेवण देणं, कृषी संबंधी मार्गदर्शन करणं अशा उपक्रमांमुळे इथे एकदा आलेला पर्यटक वारंवार येतोच. कृषी पर्यटनाच्या क्षेत्रात तावरे यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. म्हणूनच त्यांना यावर्षीच्या राष्ट्रीय उत्तरदायी पर्यटन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. तावरे साहेब, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल. धन्यवाद. पण मला सांगा की या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये उत्तरदायी असा एक शब्द आहे, तर उत्तरदायी पुरस्कार म्हणजे काय? उत्तरदायी म्हणजे रिस्पॉन्सिबल. आपण आपल्या पर्यटन करत असताना, कारण काय होतं की शेतकरी कृषी आणि ग्रामीण पर्यटन करत असताना आपण आपल्या गावाबद्दल किती रिस्पॉन्सिबल आहात, किती उत्तरदायी आहात. उदाहरणार्थ पर्यावरणाच्या संदर्भामध्ये की एखाद्या गावामध्ये आपण झाडे लावा, झाडे जगवा हा अभिनव उपक्रम राबवत आहे का? गावातल्या स्थानिक युवकांना रोजगार त्याच्यामधून, आपल्या पर्यटनामधून मिळतो आहे का, हे त्यामध्ये बघितलं जातं. दुसरं म्हणजे की त्याच्यामध्ये महिला असतील, महिला सबलीकरण असेल, युवकांना रोजगार असतील, पर्यावरणाचं असेल, त्याच्यामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा असेल, तर ह्या सगळ्या ज्या योजना आहेत या आपल्या पर्यटन केंद्रामध्ये राबवल्या जातात का, या सगळं या पर्यटन पुरस्काराच्या मागे लक्षात घेतलं जातं आणि त्याच्यामुळेच हा उत्तरदायी पर्यटन पुरस्कार. अच्छा, म्हणजे आपल्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा समाजाला किंवा गावाला कसा फायदा होतो जी, या दृष्टीने करावायच्या योजना. हो. पण याला तुम्ही ते कृषी पर्यटन असं नाव दिलेलं आहे. जी. तर ही कृषी पर्यटनाची काही परंपरा आपल्या देशामध्ये आहे का? सर, काय होतं की कृषी हा आपला म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे. पिढ्यानपिढ्या कृषीची संस्कृती या ठिकाणी जपली जाते. आपला भारत देशामध्ये शेतीला आई मानण्याची जी परंपरा आहे, काळी आई म्हणतो आपण ही मानण्याची परंपरा आहे. आणि मग या कृषीच्या परंपरावरतीच आधारित भारत देशामध्ये जे काही सण साजरे होतात हे सगळे कृषीच्या संस्कृतीवरतीच आधारित आहेत. आणि कृषीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्या की मामाच्या गावाला जायची ही परंपरा खूप जुनी परंपरा आहे आणि त्यातूनच कदाचित पुढे
पर्यटनाच्या सुद्धा संकल्पना त्यामधून पुढे आल्या आणि म्हणून कृषी आणि पर्यटन हे त्याचे सांगड घालून आपण हे कृषी पर्यटन सुरू केलेलं आहे. पण मला सांगा की तुम्ही शेतकरी आहात, जी. पण कृषी पर्यटन नावाची एक संकल्पना ही नेमकी तुम्हाला कशी सुचली किंवा तुम्ही या गोष्टीकडे कसे वळलात? काय झालं की 2003च्या आसपास तोपर्यंत जवळजवळ 17-18 वर्षाचा पर्यटन व्यवसायाचा किंवा पर्यटनाच्या व्यवसायामध्ये काम केल्यामुळं एका बाजूला पर्यटन क्षेत्राचा अनुभव होता आणि एका बाजूला हाडाचा शेतकरी असल्यामुळे कृषीचाही अनुभव होता. आणि मग पर्यटन क्षेत्रामध्ये काम करत असताना की आपल्या समाज बांधवांना, आपल्या शेतकरी बंधूंना या पर्यटनाच्या नॉलेजचा काही आपल्याला उपयोग करून घेता येईल का, म्हणून ही संकल्पना आम्ही चाचपली आणि त्याच्यामध्ये कृषी आणि पर्यटन याचे सांगड आपल्याला कसे घालता येईल या दृष्टिकोनातून आमच्या बारामती तालुक्यामधून सगळ्यात अगोदर आपण ही संकल्पना सुरू केली. आणि पूर्वी 2004 साली ज्यावेळेला पवारसाहेबांना आपण हा कृषी आणि ग्रामीण पर्यटनाचा प्रोजेक्ट राबवला त्यावेळेला सगळ्यात अगोदर ही संकल्पना बारामती तालुक्यापासून सुरू झाली आणि आज महाराष्ट्रभर ती पसरवते आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही कृषी आणि ग्रामीण पर्यटनाचा प्रसार आणि प्रचार होतो आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे. बारामतीमध्ये कुठल्या गावात तुम्ही हे सुरू केलं पर्यटन? बारामतीला पळशी नावाचं एक छोटं गाव आहे. अच्छा. या पळशी गावामध्ये हे कृषी आणि ग्रामीण पर्यटन आता चालू आहे आणि त्याच्याबद्दल सविस्तर मी तुमच्याबद्दल बोलणारच आहे. बरं बरं. आणि पण मला सांगा की तुमच्या शेतामध्येच तुम्ही पहिल्यांदा सुरुवात केली, पण ही संकल्पना म्हणजे काय ती थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना जरा समजावून सांगा. कृषी पर्यटनामध्ये या संकल्पनेवरती कसं आहे की कृषी आणि पर्यटन या दोन विभागाचा समन्वय आहे. ज्या ठिकाणी पर्यटक आपल्या शेतावरती ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपल्या शेतीचं जवळून अनुभव घेतील, दर्शन घेतील, गावामध्ये फेरफटका मारतील, गावाची ग्रामफेरी करतील, गावामध्ये आजूबाजूला काही ऐतिहासिक स्थळं असतील, काही भौगोलिक स्थळं असतील आणि एकंदरीतच गावाचं गावपण किंवा गावाची संस्कृती, शेतीची संस्कृती याचा जवळून अनुभव घेतील. आणि मात्र जाताना आम्ही जो काही कृषी माल पिकवलेला आहे, शेतामध्ये जे काही आम्ही पिकवतो ते आता आम्हाला त्या पर्यटन केंद्राच्या मार्फत आपल्याला विक्री करता आलं पाहिजे. दातारसाहेब कसं झालं आहे की सध्या शेतीकडे तर व्यावसायिकतेने बघण्याची आवश्यकता आहे. बरोबर. आता शेतकऱ्यांना कसं आहे की जे आपण शेतामध्ये पिकवतो ते आता शेतकऱ्याला विकता आलं पाहिजे. अच्छा. नाही तर जे तुम्ही म्हणजे जे विकतं ते पिकवता आलं पाहिजे. दोन्हीचे काहीतरी सांगड घातले पाहिजे. म्हणजे जे विकतं ते पिकवता आलं पाहिजे किंवा जे पिकतं ते विकवता आलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे पर्यटनासाठी लोक जसे गावोगाव जातात तसं त्यांनी पर्यटन म्हणून शेतीकडे यावं, शेती समजून घ्यावी आणि या मार्गातून शेतकऱ्यांना थोडाफार काही आर्थिक फायदा झाला तर व्हावा अशी तुमची योजना आहे. नक्कीच. पण याच्यातून आर्थिक फायदा कसा काय वाढू शकतो? आता पर्यटनाच्या माध्यमातून ज्या वेळेला पर्यटक आपल्या शेतावरती येतात ते पर्यटनाच्या माध्यमातून तर आपल्याला दिवसभराचे जे काही चार्जेस आहेत, दिवसभराचे ज्या फी आहेत ते देतातच, परंतु त्याचबरोबर जाताना आपला जो कृषी माल ते विकत घेऊन जातात ते आपल्याला शेतकऱ्याला थेट त्याचा आर्थिक मोबदला मिळत असतो. आपल्या शेतामध्ये जेवढं काय पिकतं ते तर आपण विकूच, परंतु आपल्याबरोबर आपल्या शेजारचा शेतकरी असेल, आपल्या गावातले अनेक शेतकरी असतील, आपल्या गावातला कारागीर असेल, बचत गट असतील, बचत गटांच्या मार्फत आपण जे काही बचत गटांचे प्रोडक्ट्स आहेत, उदाहरणार्थ लोणचं, पापड, त्याच्यानंतर काही कुरड्या असतील, चटण्या असतील, तुम्ही जे म्हणाल ते आपण म्हणजे आम्ही तर गावामध्ये बैलपोळ्याला आम्ही कुंभाराकडून बैलसुद्धा घेऊन आम्ही त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले आहेत. त्याच्याबद्दल कारण पळशी हे गाव जे आहे हा मेंढपाळ समाज आपल्या गावामध्ये जास्त आहे, तर तो मेंढीचा आम्ही लोकर आणि लोकरपासून जेन हे जे आपण बनवतो ते सुद्धा आपण विक्रीसाठी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणजे अशा माध्यमातून एक आर्थिक उत्पन्नाचं एक चांगलं साधन स्वतःलाच नाही तर अख्ख्या गावाला असं पूरक आर्थिक उत्पन्नाचं जाळं निर्माण कृषी आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून होऊ शकतं. पण आता सांगा की समजा तुमची शेती आहे, त्या शेतीमध्ये तुम्हाला आता पर्यटनाचा व्यवसाय सुरू करायचा, जी, तर तो सुरू करताना तुम्हाला काय करावं लागतं? म्हणजे तिथे काही वेगळी गुंतवणूक करावी लागते, वेगळे फेरबदल करावे लागतात, कसं असतं ते? कृषी पर्यटनामध्ये 90% कृषी आहे आणि 10% पर्यटन आहे. अच्छा. आपली असलेली जी शेती आहे ही आपला खूप मोठा रिसोर्सच आहे आणि आपण जे पारंपरिक पद्धतीने शेती करतो, जे किंवा प्रगतशील तंत्रज्ञानाने जी आपण शेती आता त्या ठिकाणी करतो, तर हा पर्यटक प्रामुख्यानं आपल्याकडे जो येणार आहे तो आपली शेती पाहण्यासाठी येणार आहे की तुम्ही शेतीमध्ये काही वेगळं काही प्रयोग केलेले आहेत का. एक छोटेखानी डेअरी असेल म्हणा, छोटेखानी कुक्कुटपालन असेल, छोटेखानी तुमची नर्सरी असेल, तर हा सगळा जो शेती आणि शेतीचा पूरक व्यवसायाचं जे जाळं आपल्या शेतामध्ये तुम्ही निर्माण केलेलं आहे तो प्रामुख्यानं तुमच्याकडे बघायला येणार आहे.
आता ज्या शेतकऱ्यांना, जे छोटे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये गुंतवणूक करायचं अवघड वाटतं, त्या शेतकऱ्यांना मला असा सल्ला द्यावासा वाटतो की सुरुवातीला तुम्ही दिवसभराच्या सहली चालू करा. दिवसभराच्या सहली पर्यटक सकाळी 9 वाजता येतील आणि संध्याकाळी 5 वाजता जातील. मग आल्यानंतर त्यांचं सकाळी त्यांना नाश्ता द्या. नाश्ता दिल्यानंतर त्यांना आपल्या शेतामध्ये फिरायला घेऊन जा, शिवार फेरी करायला घेऊन जा. मग शेतामध्ये वेगवेगळी पिकं असतील, फळबागा लागवड असतील, त्याच्यामध्ये ड्रीप इरिगेशन असेल किंवा आणखीन इरिगेशनच्या मेथड्स असतील, सॉईल टाईप्स असतील, फ्रूटच्या वेगळ्या वेगळ्या टाईप्स असतील. तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती पर्यटकाला दुपारपर्यंत द्या. दुपारी एक चांगलं छानपैकी गावरान, आपलं अस्सल गावरान भोजन त्यांना त्या ठिकाणी देऊ शकता, घरचं जेवण देऊ शकता. आणि मग संध्याकाळी आपले जे पारंपरिक खेळ आहेत, बैलगाडीमधून फेरफटका मारा, ट्रॅक्टरमधून फेरफटका मारा, पतंग असेल पतंग उडवायला द्या, विटीदांडू असेल, भोवरा असेल, तर ह्या सगळे आपले जे पारंपरिक खेळ आहेत हे त्यांना खेळू द्या. आणि मग संध्याकाळी चहा नाश्ता करून ते परतीच्या प्रवासाला जाऊ द्या. मात्र आपला जो कृषी माल आहे हा त्यांना विक्री करण्यास विसरू नका, कारण आपलं कृषी पर्यटनाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे तो आपला ताजा भाजीपाला, कृषी माल विक्री करणे आहे. आणि हॉटेल टाकणे हा कृषी पर्यटनाचा उद्देश नाही. हे बरोबर आहे तुम्ही सांगितलं ते. पण मला असं सांगा की समजा आता तुम्ही पळशीमध्ये तुमचं कृषी पर्यटन सुरू केलं, तर नेमकं तुम्ही काय केलं तिथे गेल्यावर पहिल्यांदा तुम्ही काय केलं? साहेब, पळशीबद्दल जर आम्ही बोलायचं झालं तर बारामती तालुक्यामध्ये पश्चिम भागामध्ये हे पळशी नावाचे छोटं गाव आहे. मोरगावपासून साधारण 10 किलोमीटर अंतरावरती मोरगाव गणपतीचा या भागामध्ये म्हणजे पिढ्यानपिढ्या दुष्काळग्रस्त गाव आहे. आणि त्याच्यामध्ये पडला तर साधारण 7-8 दिवस पाऊस पडतो. आणि आता आमचा जो शेतकरी बांधव त्या गावामध्ये आहे तो गावामध्ये साधारण 2 पिकं घेतो. 2 पिकानंतर 8 महिने ज्याला आपण म्हणतो की जेवढा पाऊस पडेल तेवढंच पिकं असतात. पाण्याचा सोर्स नाही, कॅनलला आसपास 15-20 किलोमीटर पाण्याची सोय नाही. तर अशा गावामध्ये आम्ही हे कृषी आणि ग्रामीण पर्यटनाचं प्रशिक्षण केंद्र उभा केलेलं आहे. हे गाव निवडण्याचं कारण हेच की त्या 30 एकरामध्ये हा सगळा प्रोजेक्ट उभा राहिलेला आहे. तर या 30 एकरामध्ये जवळजवळ आजपर्यंत नाही म्हणलं तरी 3 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी झालेली आहे. सगळ्यात अगोदर आम्ही सर काय केलं असेल तर आम्ही शेततळं त्या ठिकाणी केलं की पडणारा जो पाऊस आहे, कोणीतरी पाण्याचे जे रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा पाणी तज्ज्ञ नेहमी असं सांगत असतात की आपल्या शेतामध्ये पडणारा जो पाऊस आहे तो आपल्या हक्काचा पाऊस आहे. आणि मग त्या हक्काच्या पावसाला जो पडणारा पाऊस आहे त्या पळून जाणारा जो आपल्या शेतामधून पाऊस आहे, वाहून जाणारं जे पाणी आहे त्याला तुम्ही चालायला शिकवा. आणि जे चालणारं पाणी आहे त्याला रांगायला शिकवा. जे रांगायला जे पाणी आहे त्याला तुम्ही मुरवायला शिकवा. आणि आपल्या शेतामध्ये जेवढं काही पाणी तुम्हाला मुरवता येईल तेवढं तुम्ही करा. आणि आम्ही 55x55 मीटरचं आम्ही शेततळं त्या ठिकाणी बांधलेलं आहे. तुमच्या शेतामध्ये 2 कोटी लिटरचं सर शेततळं आहे. किती? 2 कोटी लिटर क्षमतेचं शेततळं आहे. आज सगळा संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळ म्हणून सगळीकडे ओरड चालू आहे. परंतु बारामती तालुक्यामधल्या पळशी तिथं सदा दुष्काळ होता त्या ठिकाणी आजही आपल्या शेततळ्यामध्ये, आपल्या शेतीमध्ये जवळजवळ 30 लाख लिटरचं पाणी त्या ठिकाणी आहे. आणि सगळी ही झाडं जवळजवळ 4-5 हजार झाडं आम्ही जी लावलेली आहेत ही सगळी ड्रीप इरिगेशनवरती झाडं लावलेली आहेत. म्हणजे आत्ताच्या उन्हाळ्यात सुद्धा तुमच्याकडे एवढं पाणी आहे. काय केलं तुम्ही हे पाणी साठवण्यासाठी? आपण शेततळं बांधलं. शेततळ्यामध्ये प्लॅस्टिकचं आच्छादन करून घेतलं. आणि आज या भागामध्ये एवढा दुष्काळ असून सुद्धा आपल्या शेतामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याच्या आजूबाजूला आम्ही सगळं ड्रीप इरिगेशनवरती केलेलं आहे. एक वरती 50,000 लिटरची टाकी आम्ही त्या ठिकाणी बांधलेली आहे. आणि त्या 50,000 लिटरच्या टाकीमधून ह्या सगळ्या झाडांना रोज 2 तास आम्ही 8 लिटरचं पाणी त्या ठिकाणी देत असतो. आणि म्हणून पाणी आपल्याकडे जेवढं आहे त्या पाणी जर आपल्या शेतामध्ये नसेल तर शेती होणार नाही. आणि म्हणून शेतीला पाणी आणायचं कुठून हा प्रश्न पावसाने तरी कमीत कमी सोडवलेला आहे. परंतु सगळ्या शेतकरी बांधवांनी हे पाणी आपल्या शेतामध्ये अडवून ठेवण्याची काही बरोबर आहे. म्हणजे तुमच्या पर्यटनाच्या योजना तुम्ही राबवल्या त्यामुळे आपोआप शेतीची पण सुधारणा झाली. अगदी बरोबर. पण मग आणखी काय करावं लागलं तिथे? त्याच्यामध्ये दुसरं गोष्ट म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपलं पळशीचं जे केंद्र आहे हे प्रामुख्यानं आम्ही प्रशिक्षण केंद्र म्हणून उभा केलेलं आहे. आणि मग त्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही तिथं प्रशिक्षण देत असतो. आलेल्या पर्यटकांना तिथे पळशी आहे, त्याच्यानंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे, त्यांचंही आम्हाला चांगलं त्या ठिकाणी मदत होत असते. किंवा साखर कशी तयार होते शहरातल्या माणसांना ती माहीत नसतं. मग आम्ही साखर बघण्यासाठी, साखर कशी तयार होते बघण्यासाठी सोमेश्वर सहकारी कारखान्याला घेऊन जातो. त्याचबरोबर गणपतराव जगताप म्हणून आमच्याकडं आहेत, त्यांचं ऊसाचं गुऱ्हाळ आहे, तर ते ऊसाच्या गुऱ्हाळापासून गूळ कसा तयार होतो हे सगळं बघितलं जातं.
तिथं लोणी भापकर म्हणून एक छोटं गाव आहे, तिथं भापकर नावाचे आमचे स्नेही आहेत, त्यांच्याकडे आम्ही गायांच्या धारा वगैरे कशा काढायच्या काय काढायच्या त्यांच्याकडे त्यांना घेऊन जातो. आणि आपल्या शेतावरती पारंपरिक जी पिकं आहेत, ज्वारी असेल, बाजरी असेल, आता आपल्याकडे काही फळबागा लागवडी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत, 2000 सागाची झाडं आहेत. आणि त्या ठिकाणी आम्ही अशा काही कल्पना राबवलेल्या आहेत की आपण शहरामध्ये नुसतं म्हणत असतो किंवा चिमणी वाचवा, चिमण्या वाचवा, चिमण्या वाचवा, परंतु वाचवण्यासाठी कोणी काही करत नसतं. परंतु कुठलाही शेतकरी बाबळीचं कधी संवर्धन केलेलं मी पाहिलेलं नाही आतापर्यंत. बाबळीची झाडं कारण आज जवळजवळ 100 झाडं आम्ही बाबळीची त्या ठिकाणी संवर्धन केलेलं आहे. कारण सर, चिमणीचा जो घरटं आहे हे बाबळीच्या झाडावरतीच जास्त होत असतं आणि म्हणून त्या चिमण्याचं संवर्धन करण्यासाठी आम्ही बाबळीचं त्या ठिकाणी संवर्धन केलेलं आहे. आणि असा हा म्हणजे आजूबाजूचा जर परिसर आपण पाहिला तर संपूर्ण माळरान असा हा जो प्रदेश आहे. आणि मग म्हणजे आपल्या गावाचं एकंदरीतच ज्याला आपण म्हणतो की मेंढीभोवती आयुष्य फिरतं आहे आणि सगळा मेंढपाळ समाज असल्यामुळे त्यांचं जे आयुष्य आहे ते एकदम असं छान असं आयुष्य आहे. त्याची संस्कृती, त्यांचा वारसा हा आमच्या गावामध्ये खूप मोठा आहे. आणि 90% लोकांकडे शेळी मेंढी आहेत आणि मग ते पाहण्यासाठी सुद्धा पर्यटक त्या ठिकाणी भरपूर येत असतात. म्हणजे पर्यावरण रक्षण हे सुद्धा याचा एक दुसरा उद्देश आहे. नक्कीच. पण मला एक असं म्हणायचं की आता तुम्ही 30 एकरच्या शेतीमध्ये हे सुरू केलं, पण 30 एकर म्हणजे हा मला वाटतं तसा मोठा आकडा आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे काही एवढी शेती नसते. तर तुमची संकल्पना जी आहे ते एखाद्या छोट्या शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे 2 एकर शेती, 5 एकर शेती आहे, अशा छोट्या शेतकऱ्यांना याचा काही उपयोग आहे का? दातारसाहेब, काय झालं की कृषी पर्यटनाची जी आमची संकल्पना आहे ही मुळातच छोट्या शेतकऱ्यांसाठी आहे. बरं, लहान शेतकऱ्यांसाठी. कारण जवळजवळ 85% शेतकऱ्यांकडे भारतामध्ये 2.5 एकरच्या पेक्षा कमी शेती आहे. 2.5 एकर ते 5 एकर म्हणजे ज्याला आपण मार्जिनल फार्मर्स म्हणतो किंवा स्मॉल फार्मर्स म्हणतो. तर या छोट्या छोट्या शेतकऱ्यांसाठी, कारण जेवढी शेती छोटी तेवढी परवडत नाही. आता जेवढी शेती छोटी असेल तर त्या शेतकऱ्यांना कृषी आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून एक शेती आपली सस्टेनेबल कशी करता येईल, फिजिबल कशी करता येईल आणि ती करण्यासाठी पर्यटनाच्या माध्यमातून त्याला एक जोड उत्पन्नाचं साधन निर्माण कसं करता येईल याच्यासाठी करतो. उदाहरण मी तुम्हाला 2-3 आपल्या असं कोणाचं उदाहरण असेल तर जास्त, की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला आम्ही प्रशिक्षण शेतकऱ्यांना जवळजवळ 1500 शेतकऱ्यांना आतापर्यंत आपण प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यातले प्रामुख्याने छोटे छोटे शेतकरी जास्त आहेत. उदाहरण तुम्हाला द्यायचं सांगितलं तर नगरला, शिक्रापूरच्या बाजूला रांजणगाव गणपती आहे, त्याच्या बाजूला भांबुर्डे एक छोटं गाव आहे, तिथं रमेश संकपाळ नावाचे एक छोटे शेतकरी आहेत. त्यांच्या 1.5 एकरामध्ये कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र आहे. तर ते संपूर्ण कुटुंब त्या कृषी आणि ग्रामीण पर्यटनाच्या केंद्रामध्ये राबतं आणि त्यांना कृषी आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून वार्षिक 1.5 एकरामधून किती असं उत्पन्न निघालं ते सुद्धा माळरानच आहे. परंतु पर्यटनाच्या माध्यमातून त्यांना वार्षिक साधारण 3 ते 3.5 लाख रुपयाचं उत्पन्न पर्यटनाच्या माध्यमातून त्या ओसाड जमिनीचं त्यांनी केलेलं आहे. असं एक उदाहरण आहे. दुसरं उदाहरण आपल्याला देता येईल की आमचा एक नौजवान युवक आहे जुन्नरचा, तो साधारण 2010च्या आपल्या प्रशिक्षण बॅचला होता. मनोज हाडोळे नावाचं त्या युवकाचं नाव आहे. तर या युवकाने हा स्टेट बँकेत नोकरीला MSc ॲग्री हॉर्टिकल्चर झालेला युवक आणि जुन्नरसारख्या ठिकाणी राजुरी छोटं गाव आहे. तर या राजुरीच्या ठिकाणी त्यांनी पराशर कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र सुरू केलेलं आहे. तर त्या बहादराने स्वतःची शेती आहेच, ती पारंपरिक पद्धतीने त्याचं शेती चालूच आहे, परंतु त्या गावाला कृषी पर्यटनाचं एक चांगलं पूरक जाळं निर्माण व्हावं याच्यासाठी त्यांनी स्वतः जवळजवळ 3 ते 4 एकर जमीन भाड्याने घेऊन हे कृषी आणि ग्रामीण पर्यटन सुरू केलेलं आहे. तर असंही आपले, कारण कृषी पर्यटनाची मूळ जो हेतू आहे, मूळ जो गाभा आहे हा छोट्या शेतकऱ्यांसाठीच आहे. आता तुमच्या बोलण्यामध्ये प्रशिक्षण असा उल्लेख आला. जी, हे प्रशिक्षण म्हणजे काय? तुम्ही प्रशिक्षण देता किंवा त्यासाठी काही तुम्ही वेगळी रचना केलेली आहे? प्रशिक्षण आमचा जो कार्यक्रम आहे हा 5 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम असतो. तर या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आम्ही पळशी नावाचं जे आपलं आता बारामती कृषी आणि ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण आणि विकास केंद्र जे आहे हे मुळातच प्रशिक्षणासाठीच आपण ते उभा केलेलं आहे. मुख्य सेंटर तुमचं ते आहे, प्रशिक्षणच आहे. आणि मग त्या ठिकाणी 5 दिवसाचा आमचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये मग हॉस्पिटॅलिटीचं ट्रेनिंग दिलं जातं की बाबा आदरातिथ्य, त्याच्यानंतर मग तुमचं फूड, जेवण निर्मिती, त्याच्याबरोबर शिवार फेरी कशी करायची, लोकांचं स्वागत कसं करायचं, पर्यटकांचं सिक्युरिटी काय असते, त्या आपल्या कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्राचं मार्केटिंग कसं करायचं. कारण काय होतं की सर, प्रत्येक शेतकऱ्यांनी जर आपण असं ठरवलं की बाबा कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र सुरू करायचं आहे तर ते चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी मार्केटिंग हा विषय खूप महत्त्वाचा आहे. बरोबर.
कारण आपल्याकडे जो पर्यटक वर्ग येणार आहे तर हा शहरातून पर्यटक वर्ग येणार आहे आणि मग शहरामध्ये तुमच्या पर्यटन केंद्राचं मार्केटिंग खूप महत्त्वाचं आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन की आपली जर लग्नाची मुलगी असेल तर ती कितीही सुंदर असेल, कितीही समजा 36 गुणी असेल, तिला जेवण चांगलं करता येते, भरतकाम चांगलं करता येते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु समाजामध्ये तर त्या मुलीचं लग्न एकदा कर्तव्य आहे हे जर माहीतच नसेल तर तुमच्या मुलीला स्थळं कुठून येणार. अशा पद्धतीनं तुमच्या कृषी आणि ग्रामीण पर्यटनाचं ते जे मार्केटिंग आहे याची माहिती सगळीकडे पोहोचली पाहिजे. या सगळ्यांचा 5 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम स्वतः आपल्या पर्यटन केंद्रावरती झाल्यामुळं त्या शेतकऱ्यांना एक चांगला हुरूप येतो, एक चांगला कॉन्फिडन्स येतो आणि मग ते त्यांच्या शेतावरती जाऊन कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र चांगल्या पद्धतीनं ते सुरू करू शकतात. मंडळी, तावरेंच्याकडनं आपण याबाबतची आणखी माहिती जाणून घेणार आहोतच, पण एक मध्ये छोटीशी विश्रांती घेऊया. मंडळी नमस्कार. कृषी पर्यटन या विषयावर तावरे यांच्याकडून आपण माहिती जाणून घेत आहोत. तावरे साहेब, प्रशिक्षण याविषयी तुम्ही सांगत होता की 5 दिवसांचं प्रशिक्षण असतं. हा कार्यक्रम तुम्ही कसा ठरवता? याच्याबद्दलची माहिती आपल्या ऑफिसमध्ये मिळते आणि त्याचबद्दल वेबसाईटवरती असते किंवा आणखीन त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाहिराती असतात आणि मग ह्याचं ॲप्लिकेशन त्या शेतकरी करत असतो आणि मग त्या पद्धतीने त्यांची निवड त्या ठिकाणी केली जाते. पण हे प्रशिक्षण तुम्ही तुमच्या केंद्रातच देता का वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन? आपल्या बारामतीच्या कृषी आणि ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र पळशी या ठिकाणीच आपण ते. समजा आपण जुन्नरचा एखादा बोला जुन्नरचे शेतकरी असतील तर त्यांना प्रशिक्षण हवं असेल तर तुम्ही काही करता का? तो मुक्कामी निवासी प्रशिक्षण व्यवस्था आहे. या ठिकाणी आपल्या 100 शेतकऱ्यांची निवासी व्यवस्था आहे. तर अशा ठिकाणीच पर्यटन शेतकरी येऊन ते प्रशिक्षण घेऊ शकतात आणि एका ठिकाणी, कारण शेतीमधले तज्ज्ञ असतात, त्याच्यामध्ये सॉईल कन्झर्वेशनचे तज्ज्ञ असतात, पाणी म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे तज्ज्ञ येतात, त्याचबद्दल दापोली कृषी विद्यापीठ असेल किंवा राहुरी कृषी विद्यापीठ असेल, या सगळ्यांच्यामधून फळबाग लागवड तज्ज्ञ येतात. तर हे सगळे तज्ज्ञ त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणजे आपल्या पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे एक्सटेन्शन डिपार्टमेंटचे जे प्रोफेसर शिर्के साहेब आहेत तेही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात आणि कृषी विद्यापीठाचं चांगलं योगदान आम्हाला त्या ठिकाणी मिळत असतं. तुमच्या केंद्रावर तुम्ही या सगळ्या सोयी केल्यात असं मगाशी म्हणत होता, तर तुम्ही आता पाणी साठवलं, तळं केलं, हे ठीक आहे, पण आणखी पर्यटकांच्या दृष्टीने कुठल्या सोयी सुविधा तुम्ही दिल्या? तर या सुविधा देण्यासाठी आता आपल्याकडे कसं आहे की निवासी व्यवस्था आहे आणि मग निवासी व्यवस्था करत असताना एक स्वच्छ खोल्या, त्यातलं बेडशीट असेल, गाद्या असतील, उशा असेल, पांघरुण असेल, तर या सगळ्या स्वच्छ गोष्टी असतात. काय होतं की पर्यटक आपल्याकडे ज्यावेळेला येत असतात तर दिवसभर चिखलात खेळायला तयार असतात, दिवसभर रानावनात फिरायला तयार असतात, परंतु झोपण्याची जागा आहे ही स्वच्छ पाहिजे असते. जेवण हे स्वादिष्ट, त्यांना तुम्ही असं वेगळा काही मेनू करायची काही गरज नाही, परंतु आपलं जे सात्विक जेवण आहे, भाजी पोळे असेल, पिठलं भाकरी असेल किंवा वरण भात असेल, आपण जे गावामध्ये करतो. आता आमच्याकडे उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर आमच्या पळशीमध्ये ज्या महिला स्वयंपाक करतात त्या दिवसभर आमच्या शेतामध्ये काम करत असतात. ज्यावेळेला पर्यटक येतात त्यावेळेला ह्याच महिला स्वयंपाक करतात आणि संध्याकाळी पर्यटक ज्यावेळेला मुक्कामाला असतात तर ह्याच महिला सगळ्या एकतारी भजन वगैरे आमच्या करत असतात. त्यामुळं आमचं त्या ठिकाणचं जेवण म्हणा, त्यामुळे तिथली सात्विकता म्हणा, तिथलं आदरातिथ्य म्हणा, तर हे लोकांना भारावून टाकत असतं की एवढं. पण बेसिकली मला असं म्हणायचं की शहरातनं जे लोक तुमच्याकडे येतात त्यांना या सगळी इंटरेस्ट असतो या सगळ्या गोष्टीमध्ये? खूप इंटरेस्ट आहे. कारण दातारसाहेब काय झालं की 1950 सालचं उदाहरण घ्या किंवा त्याच्या अगोदरचं उदाहरण घ्या, आपण सगळे शेतकरी होतो. तुमचे आजोबा, माझे आजोबा, आमचे वडील, सगळे लोक शेतकरी होतो, परंतु उदरनिर्वाहाच्या साठी आपण सगळे शहरामध्ये आलेलो आहोत आणि मग ती शेतीची जी नाळ आहे ही नाळ कुठंतरी आहे सगळ्यांची आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की बाबा आपण खूप सुरपारंब्या खेळलो, खूप विहिरीमध्ये पोहलो, खूप विटेदांडू खेळलो, दिवसभर मामाच्या गावाला जाऊन मस्ती करायचो. तर ही मस्ती आमच्या मुलांना आता मिळत नाही आणि मग ही कुठंतरी एक जी नाळ तुटते की काय या भ्रमामध्ये आता आपला शहरातला पर्यटक वर्ग आहे आणि म्हणून प्रत्येक शहरातल्या पर्यटकाला, पालकाला असं वाटत असतं की आपल्या मुलांना शेतामध्ये घेऊन जावं, 2 दिवस त्या ठिकाणी राहावं, ओल्या मातीचा सुगंध घ्यावा, एखादं राहिलेलं पुस्तक वाचावं, मुलांना गाई म्हशी कशा धुवायच्या हे कळावं, गाई म्हशींच्या धारा कशा काढायच्या हे कळावं, बैलगाडी कशी चालवायची हे कळावं, ट्रॅक्टर कसं चालवायचं हे कळावं, विटीदांडू, भोवरा, पतंग अशा एवढ्या
गोष्टी आहेत त्या पर्यटन केंद्रावरती करण्यासारख्या की अख्खं कुटुंब त्याच्यामध्ये रमून जातं. पण या ज्या गोष्टी आहेत ज्या शेतीमध्ये होतात त्याच्यामध्ये तुम्ही त्या लोकांना सहभाग करायला संधी देता? मुळातच कृषी पर्यटनाचा गाभाच तो आहे की आता जो पर्यटक वर्ग आहे, शहरामध्ये राहणारा जो पर्यटक वर्ग आहे, त्यांना आता दऱ्याखोऱ्यामध्ये नुसतं जाऊन फोटो काढण्यामध्ये, या बीचवरती जा तो फोटो काढ, त्या दऱ्याखोऱ्यामध्ये जाऊन फोटो काढण्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही. आता लोकांना प्रत्यक्ष ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेण्याचा आहे. आम्ही जर समजा आमच्या शेतामध्ये नांगरणी चालली असेल तर आमचा पर्यटक बैल हाकायला तिथं तयार असतो. ज्वारीची आमची कापणी चालली असेल तर ज्वारी कापणी काढायला आमचा पर्यटक त्या ठिकाणी तयार असतो. जर संध्याकाळी गाया म्हशींच्या धारा काढायच्या असतील ते असतात. आम्ही जर गाई म्हशी धुवत असेल तर गाई म्हशी धुण्यासाठी आमचे पर्यटक तयार असतात. उदाहरणार्थ आता जर्मनीहून आमच्याकडे काही पर्यटक आले होते परदेशातून. तर या जर्मनीमधून आलेल्या पर्यटकांचं ॲक्टिव्हिटीमध्ये पहिलं काय डिमांड असेल तर आम्हाला गाई म्हशी धुवायच्यात. तर हे असं म्हणजे कारण कृषी पर्यटन हा सात्विक आनंद देणारा पर्यटन आहे. एक साधा आनंद. लोकांना आता साधा आनंद मिळतो कुठे दातार साहेब? कारण लोकांना तुम्ही या रिसॉर्टला जा किंवा लंडनच्या रिसॉर्टला जा, AC मधली हवा तीच असणार आहे. परंतु माझ्या शेतावरती किंवा आमच्या ज्या कृषी बांधव आहेत ज्यांनी कृषी पर्यटन चालू केलेलं आहे, अशा तुमच्या शेतावरती गेल्यानंतर तिथला जो आनंद आहे, तिथलं जे वातावरण आहे, प्रदूषणमुक्त वातावरण आहे आणि तिथल्या बागेमध्ये तुम्ही तिथं दिवसभर फिरा, गावामध्ये फिरा, गावामध्ये लोकांची चर्चा करा, तर हे वातावरण कुठं मिळतं लोकांना? पण परदेशी लोक जे येतात त्यांची रिॲक्शन कशी असते? म्हणजे त्यांना शेतीचं वातावरण, आपलं साधं जेवण, खाली पाटावर बसून जेवणं, या गोष्टी आवडतात? खूप आवडतात. आपल्या किंबहुना मी तुम्हाला सांगतो की एक त्याच्यामधला हे सांगतो, डिफरन्स सांगतो मी, आपला भारतीय पर्यटक आणि परदेशी पर्यटकामधला. आपला जो भारतीय पर्यटक आहे हा जर ओळखायचा असेल तर कसं ओळखतो आपण? की पर्यटनाला गेल्यानंतर ज्या गोष्टी तिथं नाहीत ह्याच्यावरती तो कॉन्सन्ट्रेट करून सुट्टी आपली वाया घालवतो. किंवा हे नाही, ते नाही, असं नाही, तसं नाही, ही सुविधा नाही, ते सुविधा नाही, तुम्ही जेवण हे देतो म्हणलं होता, मीठ खारटच आहे, तिखटच झालंय. कुरकुरा स्वभाव आपल्या पर्यटकांचा जास्त असतो. आता उलटं झाला की परदेशी ज्यावेळेला पर्यटक आपल्याकडे येतात, जे आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून आपले 4 दिवसाची सुट्टी छानपैकी घालवतात, निवांत घालवतात. उदाहरण मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडून काय लंडनहून पर्यटक ज्यावेळेला आले होते त्यावेळेला आमच्या गावामध्ये हा मेंढपाळ समाज असल्यामुळे त्यांची संस्कृती खूप खूप चांगली आहे. आणि मग त्या मेंढीबरोबर आमचे पर्यटक मालरानावरती फिरायला जातात. दुपारी येतात, दुपारी त्यांच्याबरोबर गप्पा मारतात आणि मग ते काठी घेऊन फिरत असतात, पटका घालून फिरत असतात, धोतर घालून फिरत असतात, नऊवारी साड्या घालून फिरत असतात. तर हा जो अनुभव आहे हा अनुभव खूप म्हणजे साधा आहे ना. आणि साधा आनंदच असा एक आपल्याला छानपैकी असा मिळत असतो आणि एक सात्विक आनंद मिळाल्याचा जो आनंद आहे तो आमचा पर्यटक जाताना घेऊन जातो. कुठल्या कुठल्या देशातनं पर्यटक आले तुमच्याकडे? सर आता या पळशीला आम्हाला म्हणजे आम्ही जवळपास लंडनचे पर्यटक आले होते, जर्मनीहून पर्यटक आले होते, श्रीलंकेहून पर्यटक आलेले आहेत. जवळजवळ 14 देशातून आमच्याकडं पळशीला पर्यटक आले होते. आणि आज जवळ एका वर्षामध्ये 10,000 ते 12,000 पर्यटक त्या ठिकाणी आले होते. त्याच्यामध्ये विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये आपल्या इंडिव्हिज्युअल फॅमिलीज आहेत, कॉर्पोरेट कंपन्या आहेत. आमच्याकडे जॉन डिअर कंपनी येतात, सॉफ्टवेअरच्या कंपनी येतात आणि त्या मुलांना त्या कंपनीजला सुद्धा त्यांचं ट्रेनिंग प्रोग्राम असेल, शेतामधलं असेल, त्यांना तिथं त्या ठिकाणी बघायचं असतं. शाळेतल्या मुलांना खूप या आवश्यकता आहे. शाळेतल्या ज्या सहली आहेत की नुसत्या सहली जाऊन वॉटर पार्कला सहली करा किंवा इकडं तिकडं सहली करण्यापेक्षा माझं तर असं म्हणणं आहे की शाळेच्या मुख्याध्यापकांनी असेल किंवा शाळेतल्या कमिटीने असेल तर या सगळ्या सहली ज्या आहेत ह्या कृषी पर्यटन केंद्रावरती तुम्ही घेऊन जाता आलं पाहिजे. मुलांना कळू द्या आपली शेतीची संस्कृती आहे. आपल्या मुलांना कळू द्या की बाबा शेतीत तुम्ही जे जेवता ते अन्न कसं पिकतं, पाणी देण्याच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहेत, गावामध्ये जो आपला पूर्वीच्या काळी जो कारभार चालायचा तो कसा चालतो, तर हे सगळं मुलांना त्याच्याबद्दलचं ज्ञान मिळू द्या. आणि म्हणून ह्या सहली ज्या आहेत ह्या कंपल्सरी कृषी आणि ग्रामीण पर्यटनावरती केल्या पाहिजेत असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. या पर्यटनामध्ये शेतीची माहिती होते, बरोबर आहे, पण ज्याला आपण आपली संस्कृती म्हणतो, ज्याला भारतीय संस्कृती म्हणतो, अशा संस्कृतीचा प्रत्यय त्या लोकांना कधी आपण देतो का मुद्दाम? हो देतो. कारण मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला भारतीय जो सण आहे हा कृषीवरतीच आधारित आहे. गुढीपाडव्याचा सण असेल, आता चैत्रामध्ये गुढीपाडव्याचा ज्या वेळेला सण होतो, गुढीपाडव्यात साजरा करतो आपण, तर
आता आमच्याकडे त्याच वेळेला काही जर्मनीहून काही पर्यटक आले होते. मग त्यांना ते आपल्या दारावरती शेणाचे ते हे कशासाठी लावायचे असतात, तर तांदूळ त्याला कशाला लावायचे, डाळ कशाला लावायची, आपण गुढी कशासाठी उभारतो, तर ही सगळी जी परंपरा आहे आपली ही पर्यटकांपर्यंत पोहोचते. किंवा आपलं दारावर तोरण लावतो आपण किंवा अंगणामध्ये रांगोळी असते, तर या गोष्टीमध्ये त्यांना रस असतो. म्हणजे शेणाने ऍक्च्युली ते सगळं सारवतात. म्हणजे काय काय आलेले जे पर्यटक आहेत ते शेणाने खोल्या सारवतात, त्याच्यामध्ये रांगोळी करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी परंपरा आहेत. नऊवारी साड्या नेसतात. म्हणजे आमच्याकडे ज्या महिला येतात त्यांना आमच्या शेतावरती ज्या महिला काम करतात त्यांना नऊवारी साडी नेसवण्यातच त्यांचा आनंद खूप असतो. मग ते नथ घालणार, मग तो मोठा गंध लावणार, म्हणजे आपल्या संस्कृतीची ओळख त्यांना या निमित्ताने होते. शक्य नक्कीच. पण हे काम करायचं असेल तुम्हाला अन्य लोकांची काही मदत घ्यावी लागत असेल, असे गावातले लोक तुमच्या कामामध्ये सहभागी होतात? कारण कृषी पर्यटन हा कसा एकट्याने करण्यासारखा व्यवसाय नाही. आणि कसं आहे की तुम्हाला जर गावाला त्याच्यामधून समाजून घेता आलं पाहिजे. कारण आज मी या ठिकाणी पळशीसारख्या ठिकाणी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतो आहे, तर मी बैलगाडी घेऊ शकतो, मी ट्रॅक्टर घेऊ शकतो, किंवा मी आणखीन सगळ्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. परंतु काय होतं की समजा माझ्याकडे जर पर्यटक त्या ठिकाणी येत असेल तर माझ्या बाजूच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. माझ्या बाजूच्या शेतकऱ्यांच्या कृषी माल त्या ठिकाणी विक्री करता आला पाहिजे. माझ्या बाजूच्या शेतकऱ्याकडे बैलगाडी असेल तर त्याची बैलगाडी माझ्या पर्यटन केंद्रामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे. आमच्या बाजूचे शेतकरी आहेत त्यांच्या ट्रॅक्टर असेल त्याचा उपयोग आपल्या पर्यटन केंद्रामध्ये झाला पाहिजे. गावामध्ये ग्रामफेरी करत असताना गावामध्ये जे काही तुम्ही जेवण त्या ठिकाणी देणार असाल तर प्राधान्याने तुम्ही तुमच्या कृषी आपल्या पर्यटन केंद्रावरती त्याचं उगवणं किंवा तिथला असला पाहिजे किंवा बाजूच्या शेतकऱ्याचा असला पाहिजे. कारण हे सगळं जे आहे हे आपल्याला गावाला एक पूरक असं आर्थिक उत्पन्नाचं जाळं निर्माण करणारा हा कृषी आणि ग्रामीण पर्यटन व्यवसाय आहे. पण यातनं रोजगार आपोआपच निर्माण होतो आणि गावातल्या लोकांना परत संधी मिळते, असं उदाहरण आहे? अहो, रोजगाराचं तर आता पळशीमध्ये जर आपण विचार केला तर आम्ही त्या ठिकाणी कुठला आर्किटेक्ट इंजिनियर अपॉइंट केला नाही. तर पळशीचं जे पर्यटन केंद्र आहे या पर्यटन केंद्र संपूर्णपणे आमच्या गावातल्या लोकांनी कारागिरांनी बांधलेलं आहे. तर हे सगळं गावातल्या कारागिरांनी बांधत असताना की पत्रा ठोकणे म्हणा, तिथलं कलर म्हणा, तिथलं बांधकाम म्हणा, पाण्याची टाकी म्हणा, तर ह्या सगळ्या गावातल्या लोकांनी बांधल्यामुळं जे काही पैसे तिथलं ते पर्यटन केंद्र उभा करण्यामध्ये झालेले आहेत हे सगळे गावामध्ये पर्क्युलेट झालेले आहेत आणि गावाचा त्याचा फायदा झालेला आहे असं. आणि काय होतं की नुसतंच बांधकामासाठी मी गावाचा त्या ठिकाणी कारागिरांना उपयोग करून घेतला नाही. आता तिथले दगड तयार करणारे जे काही घडवणारे दगड करणारे कारागीर आहेत त्यांना आता घडून दगड करणारे तुळस बांधणारे किती लोक आहेत, परंतु तिथले कारागिरांना आम्ही त्या तुळस घडवण्यासाठी उपयोगात आणलं. तिथं सुतार असेल, लोहार असेल, बांधकाम करणारे आमचे कारागीर आहेत, तर या सगळ्यांचा उपयोग त्या ठिकाणी झाला. आणि हीच मंडळी आता कृषी आणि ग्रामीण पर्यटनावरती काम करतात. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की सुरेश चव्हाण नावाचे आमचे जे ग्रस्त आहेत त्या ठिकाणी गावामध्ये बारामतीचे त्या पळशी गावातले, तर हा युवक 24 तास दारूच्या नशेमध्ये पर्यटन केंद्र सुरू व्हायच्या अगोदर असायचा. आणि मग एक दिवस आमच्याकडे येऊन आम्हाला म्हणले की आम्हाला नोकरी मिळेल का? मी म्हणलं मिळेल. आणि मग ती मिळेल म्हणल्यानंतर मी त्यांना एका अटीवरती त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला नोकरी आम्ही देऊ शकतो की तुम्ही जर दारू सोडली तर तुम्हाला या ठिकाणी नोकरी निश्चितपणाने आहे. आणि मग आज जवळ 3-1 वर्ष त्या ठिकाणी बांधकाम सुरू, म्हणजे 2010 पासून ते आमच्याकडे कामाला आहेत. आणि हा युवक संध्याकाळी म्हणजे चालू व्हायच्या अगोदर यांची मिसेस असेल, आई असेल, वडील असेल, मुलगा असेल, तर यांना बघायला लागायचं की बाबा हा आपला दारू पिऊन कुठे पडलेला आहे म्हणून. मग पण आज अशी परिस्थिती आहे की हाच युवक गाईड म्हणून आमच्याकडे काम करतात, सुपरवायझर म्हणून तिथं काम करतात, पर्यटकांना फिरून आणण्याचं, शिवार फेरी करण्याचं, लोकल साईट सीइंग करण्याचं काम या ठिकाणी करत असतात. आणि एवढं चांगल्या पद्धतीनं ते काम या ठिकाणी करत असतात. त्याचाच रोजगार झाला. बाप्पू करे नावाचे आमचे जे कधी त्या बाप्पूने आमच्याकडे कधी चहा घरी कधी केलेला नाही, परंतु आज तो 200 माणसांचा स्वयंपाक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि हे तिथं जिजामावशी असतील किंवा तिथल्या संजामावशी असतील, ह्या सगळ्या ज्या महिला आहेत या महिला त्या ठिकाणी स्वयंपाक करत असतात. एवढं लोकांना ते आवडतं. हाऊसकीपिंग असेल किंवा तिथल्या लोकांना शिवारफेरी असेल, सिक्युरिटी असेल, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी काम करत असतात. गावातल्या लोकांना रोजगार मिळतो हे तर बरोबर आहे, पण हे सगळं करत असताना हळूहळू गावाचं उत्थान होतं, गावाची भरभराट होते. पण मूळ जो शेतकरी आहे त्याची शेती डिस्टर्ब नाही होत का? नाहीच होणार. कारण असं झालेलं आहे की पर्यटक तुमच्याकडे कशासाठी येतोय? शेती बघण्यासाठी येतोय. आपल्याकडे कोणी पाहुणा येणार म्हणल्यानंतर
आपण आपली शेती नीटनेटकीच ठेवतो. मग ते वेळापत्रक बरोबर सांभाळलं जातं. हो, आणि ते वेळापत्र सांभाळूनच तुम्हाला पर्यटन करायचं आहे. तुमचं पर्यटनाचं वेळापत्र बघून शेती करायची नाही. कारण हा विषय जो आहे हा 90% कृषीचा विषय आहे, कृषीवरती आधारित विषय आहे. 10% तुम्ही पर्यटन. म्हणाल की बाबा मी पर्यटन करणार आणि मग 10% शेती सांभाळतो, असं होणार नाही. 90%च तुम्ही शेतीच केली पाहिजे. शेती तुमचं पारंपरिक पद्धतीने प्रोग्रेसिव्ह तंत्रज्ञान असेल, तुमचं ग्रीन हाऊस असेल, पॉली हाऊस असेल, तुम्ही उच्च तंत्रज्ञानाने शेती करा. तो शेती बघण्यासाठी तुमच्याकडे खास पर्यटक येत असतो आणि म्हणून हा कृषीवर आधारित असा कृषी पर्यटनाचा प्रकल्प आहे. राज्यातल्या किती गावांमध्ये आता असं पर्यटन सुरू झालं? सर 168 गावांमध्ये ज्यावेळेला आम्ही 2004 साली बारामतीला संकल्पना सुरू झाली, त्याच्यानंतर ती यशस्वी झाली बारामतीला. त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की बाबा ही बारामतीला जर यशस्वी होत असेल तर ती इतर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचली पाहिजे. खरी कृषी पर्यटनाची जी गरज आहे हे विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये आहे. म्हणजे कोरडवाहू भागामध्ये. भागामध्ये आपल्याला जास्त त्याची गरज आहे. कारण शेतकऱ्याला फिजिबल तुमची शेती जर करायची असेल तर त्यांना एक चांगलं जोड उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी निर्माण करता आलं पाहिजे. आपल्याला उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की वाशिम जिल्ह्यामध्ये आमखेडा नावाचं एक छोटं गाव आहे. तिथं जोगदंड फॅमिलीचं भूमी कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र त्या ठिकाणी उभं आहे. आता पुण्यापासून जवळजवळ ते 600 ते 700 किलोमीटरवरती ते पर्यटन केंद्र आहे. नागपूरच्या, अमरावती आणि वाशिमच्या मध्ये 60 किलोमीटरवरती आहे. आज असं आहे की त्यांनी भूमी बाल संस्कार शिबिर त्या ठिकाणी भरवलेलं आहे आणि तरी सुद्धा पुण्यामधून 50 मुलं त्या ठिकाणी त्या बाल संस्कार शिबिराला त्या ठिकाणी गेलेले आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीने ते शेती करतात. अत्यंत जवळ 100-150 एकरावरती त्यांची शेती आहे. लिंबाची बाग आहे, आंब्याची बाग आहे. मला असं वाटतं की ते एकमेव शेतकरी असतील की ते स्वतःची वीज स्वतः तयार करतात शेतीमध्ये. बायोगॅसच्या प्रमाणे त्यांची स्वतःची वीज ते त्या ठिकाणी निर्माण करतात आणि चांगल्या पद्धतीचं तिथं वातावरण निर्मिती केलेले आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की कृषी आणि ग्रामीण पर्यटन करत असताना या सगळ्या गोष्टींची खबरदारी जर आपण घेतली तर एक चांगल्या पद्धतीचं कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र उभा राहू शकतं. पण हे 170 जी गावं आहेत, या 170 गावांचं कोऑर्डिनेशन तुम्ही कसं करता? एक तर काय होतं की 2004 सालापासून ज्यावेळेला आम्ही प्रशिक्षण द्यायला चालू केलं, 2007ला पहिलं राष्ट्रीय कृषी पर्यटनाचं आम्ही प्रशिक्षण चालू केलं. 2008 असेल, 2009 असेल, 2010, 11 आणि 12 या सगळ्यामध्ये आम्ही दरवेळेला प्रशिक्षण कार्यक्रम घेतल्यानंतर त्या शेतकऱ्यांना आपलं ॲग्री टुरिझम जे आहे त्याचं ॲफिलिएशन त्या ठिकाणी देत असतो. विस्तार योजना आपण प्रत्येक वर्षी राबवलेली आहे, महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण पर्यटन विस्तार योजना. तर त्या अंतर्गत त्यांनी आपल्याला ज्यावेळेला अर्ज त्या ठिकाणी करत असतो ते आमची 4 लोकांची टीम त्या ठिकाणी जाते, शेतावरती जाते, एक फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करते की बाबा इथं पर्यटक येतील का, इथं पर्यटक आल्यानंतर त्यांनी काय काय बघता येईल, आजूबाजूला काही पर्यटन स्थळं आहेत का, आजूबाजूला काही ऐतिहासिक वारसा आहे का, भौगोलिक वारसा आहे का. तर याचं सगळ्याचं प्लॅनिंग त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे सर्व्हे करतो आणि मग त्या शेतकऱ्यांना असलेल्या रिसोर्सेसमध्ये दिवसभराच्या सहली चालू करायच्या का निवासी सहली चालू करायच्या याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जातं. आणि मग त्यांना एक असं सर्टिफिकेट दिलं जातं की बाबा कृषी पर्यटन विकास संस्था संलग्नित असं त्यांना एक प्रशिक्षण ते सर्टिफिकेट दिलं जातं. दर वर्षाला ते रिन्युअल होतं आणि मग तिथं आमची वारंवार टीम जाऊन, असं नाही की एकदा चालू करून दिलं म्हणजे झालं, असं नाही. ते दरवर्षी हे सगळं रिनोव्हेशन असतं आणि तिथं जाऊन त्यांची सिक्युरिटी असेल, फूड व्यवस्था असेल, निवास व्यवस्था असेल, स्वच्छता असेल आणि शेतीमधलं सगळं वातावरण कसं आहे हे चेक करून त्यांना रिनोव्हेशन त्या ठिकाणी दिलं जातं. आणि अशा पद्धतीनं त्या 168 शेतकऱ्यांचं आता जाळं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तावरेसाहेब, आपलं राज्य सरकार शेतीच्या संदर्भात खूप जागरूकतेनं प्रयत्न करत असतं. सरकारच्या अनेक योजना असतात, अनेक स्कीम्स असतात. तर अशा कुठल्या योजनांचा तुम्हाला फायदा होतो? खरं तर महाराष्ट्र राज्य हे कृषी आणि ग्रामीण पर्यटन चळवळीचं एक पायोनियर किंवा असं राज्य आपलं आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्याच्या माध्यमातून कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला आता चांगला फायदा होतोच आहे. की महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सगळ्या ज्या योजना आहेत ह्या सगळ्यांचा फायदा या कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला होतो आहे. पण तत्पूर्वी काय होतं की जोपर्यंत कृषी पर्यटन हा एक कृषीचा मुख्य घटक आणि पर्यटनाचा मुख्य घटक म्हणून याला राज्य शासनाचा GR म्हणजे शासन निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याचं अजून त्याला जसं म्हणावं असं यश मिळत नाही. आणि म्हणून आपल्या जय महाराष्ट्राच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणा किंवा यांना शासनाला मला असं सुचवावं असं वाटतं की कृषी पर्यटन हा कृषीचा मुख्य घटक
असा शासन निर्णय होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे नेमकं काय व्हायला पाहिजे की जसं आता कुक्कुटपालन आहे, जसं आता डेअरी आहे, जसं आता तुमच्याकडे रेशीम उद्योग आहे, हा मुख्य घटक म्हणून शासन निर्णय होतो की बाबा शेतीचा. आणि मग ते मिळाल्यानंतर एक शासनाचा निर्णय ज्या वेळेला होतो ते मिळाल्यानंतर कृषी पर्यटनाला मिळणारं जे समजा कर्ज आहे हे तुम्हाला कृषीच्या दराने मिळू शकतं. कृषी पर्यटनाला लागणारी जी वीज आहे ही कृषीच्या दराने तुम्हाला पकडली जाते. लागणारं पाणी आहे, तिथं स्वयंपाक करण्याला लागायला समजा गॅस लागेल, तो तुम्हाला घरगुती दराने मिळाला पाहिजे. किंवा ह्याचं जे मान्यता आहे हे एकाच ठिकाणी त्याच्यामध्ये झाली पाहिजे. किंवा असे बरेचसे आहेत की बाबा तालुका आपला कृषी अधिकारी असेल किंवा तलाठी असेल किंवा महाराष्ट्र शासनाची जी महाभ्रमण योजना आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला अर्ज केला की त्याचं मान्यता त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला कराव्या लागतात. आणि म्हणून शासनाच्या मार्फत आता महाभ्रमण योजना जी पर्यटनाची आहे याच्या मार्फत सुद्धा आपल्याला भरपूर असं काही कृषी पर्यटनासाठी करण्यासारखं गोजोगं आहे. मला या आपल्या माध्यमातून परत एकदा असं सुचवावं असं वाटतं की महाराष्ट्र शासनाचा जो पर्यटन विभाग आहे या पर्यटन विभागाने आता महाराष्ट्रभर जे आमचं कृषी आणि ग्रामीण पर्यटनाचं जाळं जे निर्माण झालेलं आहे तर या सगळ्या शेतकऱ्यांचं एक चांगली डिरेक्टरी तुम्ही तयार करा. एक चांगली कलरफुल रंगीत अशी डिरेक्टरी जर आपण तयार केली तर ती एअरपोर्टवरती तुम्ही ठेवू शकता. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या ज्या बुकिंगचे जे तुमचे ऑफिसेस आहेत या ठिकाणी आपण त्या सगळ्या गोष्टी ठेवू शकतो. एअरपोर्टवर ठेवू शकतो, रेल्वे स्टेशनवरती ठेवू शकतो. आणि त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या कृषी आणि ग्रामीण पर्यटनाचा प्रसार झाला पाहिजे. त्याचबरोबर कृषी विभागामार्फत याला जर चालना द्यायची असेल तर जसं मी मगाशी आपल्याला सांगितलं की हा मुख्य घटक म्हणून शासन निर्णय ताबडतोब झाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग सातबाऱ्यावरती नोंद असेल किंवा तलाट्याकडे नोंद असेल, फळबाग लागवड योजना असेल, सिंचन योजना असतील तर ह्या सगळ्या योजना तुम्हाला कृषी आणि ग्रामीण पर्यटनावरती प्राधान्याने तुम्हाला देता आल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा जो परिवहन विभाग आहे MSC RTC त्याच्यामार्फत तुम्ही एस टी तिथं चालू करा. गावातल्या तालुक्याच्या एस टी स्टँडवरून तुम्हाला त्या पर्यटन केंद्रापर्यंत तुम्ही एस टी चालू करा. तालुक्यातलं पर्यटक तर जाईल परंतु समजा उदाहरणार्थ दूरचे लोक पण बारामतीमध्ये बारामतीपासून जर पळशीवरून पुणे अशी जर आमची एस टी चालू झाली तर पुण्याहून येणारा जो पर्यटक वर्ग आहे तो पळशीला उतरू शकतो आणि पळशीवरून ती एस टी पुढे बारामतीला जाऊ शकते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ती एस टी बारामतीहून येऊन पळशीला थांबून ती पुढे पुण्याला जाऊ शकते. असा जर तुम्ही परिवहन महाविभागाने जर दखल घेतली तर हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. परंतु ह्या सगळ्याच गोष्टी करायच्या असतील जसं मी मगाशी मला सांगितलं की कृषी पर्यटन हा कृषीचा घटक म्हणून त्याला शासन निर्णय होणं खूप गरजेचं आहे. मंडळी, कृषी पर्यटनाच्या आणखी काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत पण छोट्याशा विश्रांतीनंतर. मंडळी, जय महाराष्ट्रमध्ये आपण कृषी पर्यटन या संकल्पनेविषयी जाणून घेत आहोत. तावरे साहेब, आता तुम्ही शासनाच्या वेगवेगळ्या योजना सांगितल्यात पण नाबार्डसारखी बँक आहे किंवा इतर काही बँक आहेत यांच्याकडून तुम्हाला काही फायदा होतो का? नाबार्डचा तसा आर्थिक फायदा करण्यासारखं नाबार्डकडे सुद्धा खूप योजना आहेत. कारण नाबार्डने जर ह्याच्यामध्ये लक्ष घातलं तर निवास व्यवस्थेसाठी कारण नाबार्डने 2006 सालीच एक असा GR त्या ठिकाणी काढलेला आहे किंवा सर्क्युलर प्रत्येक नॅशनलाइज बँकेला आणि प्रत्येक सहकारी बँकेला त्यांनी असं रेझोल्युशन पाठवलेलं आहे की 25 लाखापर्यंतचं जे कर्ज पुरवठा आहे हा कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला करण्यात यावा. परंतु त्याचा फॉलोअप कधी होत नाही. त्याचं कुठल्याही सहकारी बँक म्हणा किंवा कुठलीही नॅशनलाइज बँक आज जर शेतकरी आमचा त्या ठिकाणी गेला तर कृषी पर्यटन काय हे पहिल्यांदा सांगावं लागतं. आणि पण ते तसं होता कामा नये की तर नाबार्डने याच्यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना जर कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र उभा करायचं असेल तर 6% किंवा 4% व्याजदराने निवास व्यवस्था बांधण्यासाठी नाबार्डने कर्ज पुरवठा केला पाहिजे. एखादा शेतकरी पुढे येऊन जर म्हणाला किंवा माझ्या शेतावरती मला कृषीला किंवा शेतीला चांगलं फिजिबल किंवा सस्टेनेबल करण्यासाठी आम्हाला कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र सुरू करायचं आहे तर तुम्ही समोर येऊन तुम्ही कर्ज पुरवठा त्या ठिकाणी केला पाहिजे. वाहतूक व्यवस्था असेल की आमचे सोलापूरचे जे शेतकरी आहेत राजू भंडार कवटेकर त्यांना वाहतूक व्यवस्थेची खूप अडचण होती. सोलापूरपासून त्या पाकणीला जायला अडचण होते तर त्यांना वाहतूक व्यवस्था करण्यासाठी नाबार्डने कर्ज पुरवठा करणं गरजेचं आहे. पण आमचा जो पळशीचा जो प्रोजेक्ट आहे या पळशीचा प्रोजेक्ट
अख्खा प्रोजेक्ट जनता सहकारी बँक जी आहे पुण्याची, त्यांनी हा सपोर्ट त्या ठिकाणी केलेला आहे. आणि जनता सहकारी बँक नसती माझ्या पाठीशी तर कदाचित हा प्रोजेक्ट एवढा मोठा उभा राहिला नसता. परंतु कुठलीही नॅशनलाइज बँक मला समोर येऊन म्हणाली नाही की बाबा आमचा प्रोजेक्ट आम्ही तुम्हाला कर्ज पुरवठा करू म्हणून जनता सहकारी बँक सारखी जर बँक इतर बँकांनी तर त्याचा आदर्श जर ठेवला तर बाकीच्या बँकांनी सुद्धा पुढे येऊन कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला कर्ज पुरवठा केला पाहिजे. कृषी आणि ग्रामीण पर्यटन हा फिजिबल प्रोजेक्ट आहे, सस्टेनेबल प्रोजेक्ट आहे, या मला खात्रीने तुम्हाला या ठिकाणी सांगावं. म्हणजे शेतीला जसं कमी व्याजाने कर्ज दिलं जातं काही बाबतीत, तसं पर्यटनाला पण कमी व्याजाने कर्ज द्यावं असं तुमचं म्हणणं आहे. अगदी नक्कीच. तावरेजी, आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठं खूप संपन्न आहेत. बरोबर. आणि अनेक चांगले प्रयोग या विद्यापीठांनी राबवलेले आहेत. तर पर्यटनाच्या संदर्भात म्हणजे कृषी पर्यटनाच्या संदर्भात ही विद्यापीठं काही मदत करू शकतील? विद्यापीठांचं कृषी विद्यापीठांची मदत तर लाख मोलाची ठरणार आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठं आहेत. लाखो विद्यार्थी BSc ॲग्री MSc ॲग्री त्या ठिकाणी होत असतात. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे की मागे कुठल्या तरी एका मासिकाने या MSc ॲग्रीच्या विद्यार्थ्यांचा सर्वे केला होता. आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्ही पुढे जाऊन शेती करणार आहात का काय करणार आहेत? एकाही मुलाने सांगितलं नाही की आम्ही शेती करणार नाही. मग अशी जी विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना कृषी आणि ग्रामीण पर्यटनाचा एक 100 मार्काचा सब्जेक्टच तयार करा ना. अभ्यासक्रम त्यामध्ये तयार करा. रावे नावाचा जो त्यांचा प्रोग्राम आहे 6 महिने शेतकऱ्यांकडे जाऊन, रावे म्हणजे काय? रुरल ॲग्रिकल्चरल वर्क एक्सपिरियन्स. अच्छा. हा जो त्यांचा कंपल्सरी प्रोग्राम आहे, तर या प्रोग्राममध्ये तुम्ही कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्रावरती तुमच्या युवकांना त्या ठिकाणी पाठवा आणि मग त्या शेतकऱ्याला तुमच्या ज्ञानाचा फायदा करून घेऊ द्या. ही मंडळी जी युवक आहेत ह्यांना 100 मार्काचा पेपर जर ठेवला तर पुढे जाऊन ही सगळी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. BSc ॲग्रीला MSc ॲग्रीला कोण मुलगा येतो? शेतकऱ्याचीच मुलं येतात ना. आणि मग शेतकऱ्यांच्या मुलांनी नुसतंच MPSc UPSc करण्यापेक्षा कृषी आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकीचा जर प्रकल्प उभा केला तर कदाचित त्यांचं शिक्षणाचा कुठेतरी फायदा या ठिकाणी होऊ शकतो. ते प्रयोग ते त्यांच्या शेतात जाऊन करू शकतात. निश्चित करू शकतो. अकोला कृषी विद्यापीठ आहे, त्यांच्या कृषी विद्यापीठाने त्यांच्याच परिसरामध्ये कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र सुरू केलेलं आहे. मग राहुरी कृषी विद्यापीठ करू शकतं, दापोली कृषी विद्यापीठ करू शकतं, परभणीचं करू शकतं, पंजाबराव कृषी विद्यापीठ करू शकतं. ह्या सगळ्या कृषी विद्यापीठांनी जर ठरवलं तर ते कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला खूप मोठा हातभार त्या ठिकाणी लावू शकतात. आणि पुण्याचं जे कृषी महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये डॉक्टर विठ्ठल शिर्के जे आहेत एक्सटेन्शनचे हेड ऑफ द प्रोफेसर, ते खूप याला चालना देण्याचं काम करतात. मी तर कृषी महाविद्यालयाला त्यांना असा प्रस्ताव आपल्या या ठिकाणी देऊ शकतो की बाबा तुमचं महाविद्यालय आणि कृषी पर्यटन विकास संस्था जी आपली आहे बारामतीची, त्यांनी एकत्र येऊन असं सर्टिफिकेट कोर्स आपण ॲग्री टुरिझमवरती चालू करू शकतो आणि एक चांगल्या पद्धतीनं युवकांना त्यामधून पुढं प्रशिक्षण घेऊ शकतो. पण असा कुठला प्रस्ताव तुम्ही शासनाला दिला आहे? अजून दिला नाही, परंतु निश्चितपणानं मला असं वाटतं की या जूनपासूनच्या जे काही शैक्षणिक वर्ष चालू होत आहे तर त्याला द्यायला काही हरकत नाही. अच्छा. तौरेजी, तुम्ही खूप तळमळीने हे सगळं काम करतात. त्याची दखलही वेगवेगळ्या ठिकाणी घेतली जाते असं दिसतंय तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांच्यावरून. कुठले कुठले पुरस्कार मिळाले तुम्हाला आतापर्यंत? सर, सगळ्यात अगोदर 2008-09ला महाराष्ट्र म्हणजे भारत सरकारच्या पर्यटन विभागाकडून नाविन्यवर पूर्ण पर्यटन संकल्पना राबवल्याबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार त्या ठिकाणी उपराष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला होता. केव्हा? 2010च्या आसपास. 2008-09 साठीचा पुरस्कार तो होता. त्याच्यानंतर अमेरिकेला लास वेगास या ठिकाणी ग्लोबल कम्युनिटी बेनिफिट टुरिझमचा अवॉर्ड मिळाला होता, टुरिझम फॉर टुमॉरोचा. हा पुरस्कार जागतिक पर्यटन संस्थेने दिला होता. म्हणजे WTTC वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम काउन्सिल ही अपेक्स बॉडी आहे टुरिझमची, त्यांच्या मार्फत लास वेगासला अमेरिकेला त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर त्याच्यानंतर लंडनला त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला. हा ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझमचा प्रोजेक्ट रिपोर्ट मिळाला. त्याच्या आपल्या कृषीचं संस्कृतीचं जतन आणि संवर्धन केल्याबद्दलचा जो पुरस्कार आहे. आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी सिंगापूरला त्याच्यामध्ये पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला. आणि परत आता यावर्षी हा जो पुरस्कार आहे राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय म्हणजे नॅशनल टुरिझम अवॉर्ड फॉर बेस्ट रिस्पॉन्सिबल टुरिझम प्रोजेक्ट असं हे पारितोषिक आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये हा पर्यटनाचा जो पुरस्कार आहे हा राष्ट्रीय पुरस्कार पहिल्यांदा महाराष्ट्राला मिळतोय. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा शेती सांभाळत पर्यटनाच्या माध्यमातून हे एवढे सगळे पुरस्कार महाराष्ट्राला मिळवून देतो, हे महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि आम्हाला सर्व शेतकऱ्यांनाच कौतुक आहे. पण हा कुठला पुरस्कार स्वीकारायला तुम्ही गेला होता?
परदेशात वगैरे? आता लंडनला ज्यावेळेला मी गेलो बर. तर लंडनला म्हणजे आमचे एक जाणकार मित्र आहेत आणि ते पर्यटन विभागामध्ये आणि पर्यटन क्षेत्रामध्ये काम करत असतात. आणि याच्यामध्ये कसं होतं की आपले आनंद कुलकर्णी साहेब आहेत, ॲडिशनल सेक्रेटरी महाराष्ट्राचे, आणि ते सांस्कृतिक विभागाचे हेड आहेत, आणि पर्यटन विभागाचे त्यांच्याकडे प्रिन्सिपल सेक्रेटरी ते साहेब होते. आणि मग त्यांचं योगाचं मार्गदर्शन या ठिकाणी मला लाभत असतं. आणि मी ज्यावेळेला लंडनला त्या ठिकाणी पुरस्कार स्वीकारायला गेलो तर दातार साहेब जवळजवळ 5,000 लोक सूट आणि बूट घालून त्या ठिकाणी आले होते त्या सगळ्या कार्यक्रमाला. आणि मी एकटाच आपली टोपी, गंध, वारकरी आमचा आपल्या शेतकऱ्याच्या वेशात, आम्ही वारकऱ्याचा आमचा जो गंध आहे तो, आणि पायजामा, टोपी असं घालून होतो. आणि पुरस्कार त्या ठिकाणी घेतल्यानंतर म्हणजे शेकडो लोकांची सही घेण्यासाठी ज्यावेळेला रांग लागली त्यावेळेला मला असं कौतुक वाटलं की बाबा एक चांगला असं आपलं जे कृषीची म्हणजे आपली जी संस्कृती आहे याचं कुठेतरी जतन केलं पाहिजे. आणि मग त्यावेळेला मला स्वामी विवेकानंदांची आठवण झाली की ज्यावेळेला ते त्या ठिकाणी भाषणासाठी उभा राहिले होते आणि त्यांनी सांगितलं की माझे देशबांधव आणि भगिनी, ब्रदर्स अँड सिस्टर्स, शिकागोचं भाषण. तर त्यावेळेची मला त्या ठिकाणी आठवण झाली आणि मी म्हणालो की बाबा पायजामा, शर्ट, टोपी आणि पुरस्कार हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे व्यवसाय कोणीही करत असतं, व्यवसाय करत असताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही काळजी घेताय का, या सगळ्या गोष्टीचं तुम्ही दखल घेताय का, ह्याचं सगळ्यांचं तुमची आपली जी संस्कृती आहे याचं जतन जर आपण केलं नाही तर कोण करणार. आणि मग ह्या सगळ्याचं कृषी आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून ज्यावेळेला आम्ही करत असतो तर त्यावेळेला सगळ्यांचंच मार्गदर्शन आणि सगळ्यांचंच खूप मोलाचं सहकार्य या ठिकाणी मिळत असतं. एका अर्थाने तुम्ही कृषी पर्यटन जागतिक पातळीपर्यंत नेलेलं असं म्हणायला हरकत नाही. हो, आमचं पळशीचं जे गाव आहे हे आज 14 देशामध्ये झळकलेलं आहे आणि मी पळशीकर असल्याचा मला अभिमान आहे. पण मला असं सांगा की जागतिक स्तरावर अशा स्वरूपाचं काम कुठे कुठे चालतं? जागतिक स्वरूपाचं युरोप देशांमध्ये भरपूर, त्या ठिकाणी युरोपियन देशांमध्ये भरपूर चालतं. इटलीमध्ये असेल, जर्मनीमध्ये असेल, त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया असतील, कॅनडा असेल, तर या सगळ्या देशामध्ये भरपूर त्या ठिकाणी चालतं. पण मला सांगा की संयुक्त राष्ट्रसंघ आहे म्हणजे युनो आहे, यांच्यातर्फे कृषी पर्यटनाला वगैरे काही असं हे दिलं जातं? आता या सगळ्या देशांमध्ये मागे जसं मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या देशांमध्ये जर आपण विचार केला तर जवळजवळ बाकीच्या देशांमध्ये जे कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देण्याचं जे काम होतं ते आपल्या अजून देशात होत नाही. कारण आपल्या देशामध्ये अजूनही कृषी आणि ग्रामीण पर्यटन नवीन आहे असं सगळ्या गोष्टी ठरवतात. परंतु आज कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला आपल्याकडे 10 वर्ष झाली. यावर्षी आपण ज्यावेळेला जागतिक कृषी पर्यटन दिवस चालू करू त्यावेळेला 10 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम आता केलेलं आहे. जर जर्मनीचा विचार तुम्ही घ्या, इटलीचा विचार करा, त्याच्यानंतर क्युबेकिस्तानचा विचार करा, कॅलिफोर्नियाचा विचार करा, ही सगळी जी सरकारं आहेत ही सगळ्या गोष्टींचा म्हणजे UNWTO पासून ते हे सगळी बाकीचे इतर देशातली सरकारं यांना सगळ्यांना कृषी आणि ग्रामीण पर्यटनाचं महत्त्व कळालेलं आहे. आणि त्या शेतकऱ्यांना ती म्हणजे तळमळीची मदत, म्हणजे जर ती सबसिडी असेल, बांधकाम करण्यासाठी सबसिडी असेल, इरिगेशनसाठी सबसिडी असेल, वाहन व्यवस्था करण्यासाठी सबसिडी असेल, तर ह्या सगळे देश ऑलरेडी करतायत. आणि माझे ह्याचं जे धोरण आहे कृषी आणि ग्रामीण पर्यटन महाराष्ट्र सरकारचं कसं असावं हे सुद्धा धोरण आम्ही ज्यावेळेला माननीय रत्नाकर गायकवाड साहेब चीफ सेक्रेटरी होते त्यावेळेला मी सबमिट केलेलं आहे. त्यावेळेला शासनाने एक धोरण ठरवण्यासाठी कोर कमिटी त्या ठिकाणी तयार केली होती. त्याच्यामध्ये मग मी होतो, विठ्ठल कामत सर होते, कुलकर्णी साहेब होते, त्याच्यानंतर अश्विन कक्कर साहेब होते. आम्ही चौघांची जी कोर कमिटी तयार झाली होती की महाराष्ट्र शासनाचं एक पर्यटनाचं धोरण कसं असावं आणि त्याच्यामध्ये कृषी पर्यटन मी त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलं. आणि मग ते धोरण कसं असावं हे ऑलरेडी शासनाला दिलेलं आहे. तावरेजी, शहरी आणि ग्रामीण अशा दोघांची हे संबंधित आहे, तर एक आवाहन म्हणून तुम्ही शेवटचं काय सांगू शकाल? आव्हान आम्हाला दोघांना करायचं आहे. एक शेतकरी आमचा जो आहे हा शेतकरी कृषी आणि ग्रामीण पर्यटन करण्याला पुढे यावा. त्याला जर प्रशिक्षणाची आवश्यकता असेल तर आम्ही प्रशिक्षण द्यायला तयार आहोत. त्यांनी पुढे येऊन कृषी आणि ग्रामीण पर्यटन आपल्या शेतावरती करायचं असेल तर आम्ही त्यांच्या शेतावरती जाऊन फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करून त्यांना आम्ही या ठिकाणी करत असू. आणि कृषी पर्यटन एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय आपल्या स्वतःपुरताच आणि त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला शहरातल्या
पर्यटकाला असं आवाहन करायचं आहे की आता सुट्टीचे दिवस आहेत, तुम्ही शेतावरती या, मनसोक्त आंबे खा, मनसोक्त बागडा, 2 दिवस शेतकऱ्यांसारखं राहा, आमच्याकडे 2 दिवस या, सगळ्या शेतकऱ्यांकडे जा आणि एक जी मनसोक्त आनंद कृषी आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून तुम्हाला जो मिळेल तो इतरत्र कुठेही मिळणार नाही. आणि म्हणून आपल्यामार्फत आम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कृषी पर्यटन असा एक ध्यास तुम्ही घ्यायला हरकत नाही. मंडळी, एक अतिशय आगळावेगळा विषय आपण तावरे यांच्याकडनं समजून घेतलेला आहे. शेतीचं चित्र बदलणारा असा हा विषय आहे. मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकानं त्यांच्या केंद्रावर जाऊन या कार्याची प्रत्यक्ष माहिती घेतली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.